नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंडा उंची कशी ठरवायची हे पाहणार आहे। तर पहा, कोणत्याही साईजचा ब्लाऊज असो, तुम्हाला कशा पद्धतीने मुंड्याची उंची फिक्स करायची आहे किंवा कसा मुंडा ठेवायचा आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये मी समजावून सांगेन। तर त्यासाठी इथे मी मापाला ब्लाऊज घेतलाय। आता या इथे तुम्ही पाहू शकता, हा ब्लाऊज जो आहे तो 36 साईजचा आहे। पहा, बरोबर हे एक भाग 9 इंच आलेला आहे आणि पहा इथे 18 इंच, म्हणजे हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। आणि याची उंची किती आहे? 14 इंच या ब्लाऊजची उंची आहे। तर या ब्लाऊजचं जे मी आता मेजरमेंट घेतलंय, हेच मेजरमेंट मी इथं टाकणार आहे आणि कसा मुंडा या ब्लाऊजचा मी ठेवणार आहे तर हे सांगणार आहे, म्हणजे कसा परफेक्ट मुंडा आपल्याला ठेवायचा असतो हे समजेल। आता इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याची उंची घेण्यासाठी पूर्ण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करावं लागेल। तर इथे मी ब्लाऊजची उंची घेणार आहे, जी की आता किती होती? 14 इंच। तर 14 प्लस 1 15 इंच या इथे घ्यायचंय। 14 प्लस 1 15। तर या इथे मी हे 15 घेतलं। इथे अजून एकदा 1.15 इंचावरती दिला। जसं की आता आपण साईज किती पाहिली होती? 36। तर त्यासाठी मी शोल्डर घेणार आहे 5.5। अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून मुंड्याची जी उंची आहे ती 5.5 इंच घेणार आहे। पावणे 6 इंच मुंडा घ्यायचा आपल्याला 36 साईज मध्ये। आता इथे छातीचा चौथा भाग किती येणार आहे? 9। 36 चा चौथा भाग 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता हे जे मी आता ब्लाऊज घेतलं होतं ना, त्याची कंबर फक्त 28 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग होतोय 7। तर इथं मी असं 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्याच्या पुढे 1 इंच आपल्याला टक्ससाठी असणार आहे आणि 1.5 इंच परत मार्जिन, म्हणजे टोटल किती होते पहा? 9.5। आता या इथे 36 साईज साठी मी फक्त गळ्याची रुंदी किती घेणार आहे? 2 इंच। आणि इथं टोटल गळा घेणार आहे पाठीमागचा 10, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, 10.5 इंच घेतलं। आता इथून घेणार आहे मी 2.5 इंच। अजून तुम्हाला यापेक्षा ब्रॉड करायचं असेल तर 3, 3.25 इंचापर्यंत ब्रॉड करू शकता। पहा, इथे एक चौकोन बॉक्स तयार करून घेतलेला आहे आपण। गळ्याला आकार दिला। इथे मी डाऊन करणार आहे गळ्याकडे। डीप नेक असल्यामुळे आपण गळ्याकडे डाऊन करतो। इथून घेणार आहे मी 1.25 इंच। इथं पॉइंट घेते 1.25 इंच। इथे अर्धा इंच। हा पाठीमागचा मुंडा आहे, लक्षात घ्या। आणि इथून ही जी मुंड्याची उंची आपण घेतलेली आहे याचा सेंटर करून आता इथे आकार परफेक्ट पहा या पद्धतीने असा, जे 1.25 इंच घेतलेला आहे ना, तिथून मी आकार दिले। आता इथे आपल्याला अर्धा इंच हे शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून द्यायचंय। आता मी ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो मोजणार आहे। तर इथं मी हा भाग घेतला। आता पहा, हे जे आपण फिटिंग केलेलं आहे ना, पाठीमागचा कधीही मुंडा मोजायचा आहे, तर मी हा पहा पाठीमागचाच भाग घेतलेला आहे मुंडा मोजण्यासाठी। आणि हा जो राऊंड आहे तो मोजायचा आहे। तर जसा आकार आहे तसा हा ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा, कुठेही ओढायचा वगैरे नाही। आणि इथून आता मुंडा घेर मोजायला चालू करायचंय। तर इथे पहा, ह्याच्या आतमध्ये 1.5 इंच मार्जिन आहे। तर जिथं आपलं चेस्टचं मार्किंग आलंय ना, तिथपर्यंतच हा मुंडा आहे। तर आपण जिथपर्यंत जे ड्राफ्टिंग केले चेस्टचं मार्किंग आहे ते तिथपर्यंतच मुंडा मोजायचा असतो। तर इथून
पहा टेप ठेवला, हे आधी व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे हे इथं व्यवस्थित सेंटर निघतो. पहा सेंटर निघाल्यानंतर हा जो आकार आहे तसा टेप फिरवत पहा अशा पद्धतीने आपण मुंडा मोजायचा आहे. तर बरोबर 8 इंच आलाय. इथे तुम्ही पाहू शकता किती आलेला आहे मुंडा घेर आपला, 8 इंच. आता हा जो आपण डायग्राम काढलाय याचा मुंडा घेर 8 इंच भरतोय का हे पाहायचं आहे. किती हवाय आपल्याला मुंडा घेर, 8. तर हे मार्जिन सोडून मी 8 इंच मुंडा घेर भरतोय का हे पाहते. तर पहा किती भरलाय, 7.25 इंच भरलेला आहे. इथं चेस्टचं मार्किंग येतं, इथंपर्यंत 8 इंच भरलाय आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर हे 7.25 इंच भरलाय. तर आपल्याला अजून 1/2 इंच म्हणजे पाठीमागे 1/2 आणि पुढे 1/2 इंच असा टोटल अर्धा इंच मुंडा कमी पडतोय. पहा बरोबर 7.25 येतोय. 7.25 ला एक लाईन कमीच येते. तर आपण आता हा मुंडा वाढवून घेणार आहे, कारण यामुळे काय होणार, मुंडा आपला टाईट होणार, खेचल्यासारखं होणार आणि मुंड्यामध्ये घोळ येऊन शोल्डर पण उतरणार आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत यासाठी आपल्याला मुंड्याची उंची जी आहे ती परफेक्ट काढायची असते. आता इथे मी 5.6 इंच मुंड्याची उंची घेतली आहे, तरीही आपल्याला कमी पडते कारण मुंडा घेर किती आहे, 8 इंच आहे. तर आता इथं काय करायची गरज आहे, आपल्याला हा मुंडा वाढवायची गरज आहे. आता इथे जर 7.5 इंच असता मुंडा आपला फिक्स ठेवायचा, तर आपण इथं मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून घेतली असती. परंतु आता इथे मुंडा घेर आपल्याला 8 इंच लागणार आहे, तर आपण इथे आता मुंड्याची उंची वाढवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मुंड्यामध्ये बदल करायला लागतो, तरच ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो. आता इथे मी हे जे कटिंग करायच्या आधी पहा असं चेक करून मग मुंडा कटिंग करा. आता इथे 5.6 इंच जे घेतलेलं होतं ना, ते आता आपण किती आपल्याला मुंडा कमी पडलाय, 3 लाईन म्हणजे 7.5 आणि वरती 1 पॉईंट भरलाय. तर 3 लाईन म्हणजे 6 आणि वरती 1 पॉईंट एवढी मी ही जी मुंड्याची उंची जी आहे ती तयार केली. परत जेवढा मुंडा कमी पडलाय ना तेवढा थोडा वाढवून घ्यायचा. आता इथे मी परत इथेही वाढवला, 6.1 अशी मी इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे. आता इथून परत 1.25 इंच, इथून 1/2 इंच, हे अर्धा इंच घ्यायचं. आता मुंड्याची उंची परत आपण काढणार आहे. पहा 3 इंच घेऊ आणि जसे आपण मगाशी आकार दिले ना त्या पद्धतीने परत आकार द्यायचे. ठीक आहे. आता इथं आपण मुंड्याला आकार दिला, आता परत मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. पहा बरोबर 8 इंच या इथे मुंडा घेर असा आलेला आहे. तर ही ट्रिक वापरायची असते. जेवढा मुंडा तुमचा कमी पडतोय, आता मला 3 लाईन कमी पडला म्हणून मी 3 लाईननी मुंड्याची उंची काय केली, वाढवली. 3 लाईन कसा कमी पडला हे तुम्हाला सांगते. मुंडा घेर आपल्याला किती हवा होता, 8 इंच हवा होता, परंतु भरला किती, 7.5 आणि वरती 1 पॉईंट एवढा मुंडा घेर भरला. म्हणजे किती पहा, 1, 2 आणि 3 पॉईंट आपल्याला मुंड्याची उंची जो घेर आहे तो कमी पडला. म्हणून मी काय केलं, परत 3 पॉईंट एवढे म्हणजे जेवढा कमी पडला होता तेवढा मी परत इथं मुंड्याची उंची जी आहे ती वाढवली. त्यामुळे वाढवून परत मी आकार जसे 1.25 इंच, 1/2 इंच सेंटर केला, सर्व आकार त्या पद्धतीने मी दिले. आकार दिल्यानंतर परत मुंडा घेर मोजल्यानंतर जसा आपल्याला जेवढा पाहिजे होता तेवढा मुंडा घेर आपल्याला परफेक्ट मिळालेला आहे. यामुळे ब्लाऊज तुमचा मुंड्यामध्ये टाईट सुद्धा नाही होणार, घोळ वगैरे येणार नाही आणि शोल्डर सुद्धा उतरणार नाही. तर ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. तर आता इथं मी पाठीमागचा आकार दिलेला आहे, तर पुढचा सुद्धा आकार देऊन दाखवते, कारण परत मला कमेंटमध्ये विचारलं जातं पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा. तर 0.75 म्हणजे 1/2 इंच इथं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. इथे फक्त 2 लाईन म्हणजे 1/2 इंच एवढी एक लाईन ओढायची, एवढ्या अंतरावरती 1 पॉईंट घ्यायचा 1/2 इंचाला आणि इथून अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. जसा इथं सेंटर आहे त्या पद्धतीने सेंटर करून इथं आकार द्यायचे. तर फक्त असा हा इथं राऊंड द्यायचा आहे.
आणि इथं पहा हे 1/2 इंच कपडा कट होऊन निघल्यामुळे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही साईज असू द्या, पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग कटिंग करण्याआधी असा मुंडा घेर चेक करून परफेक्ट मुंडा ठेवायचा आहे. तर आपण जे आता कटिंग पाहिलं यामध्ये 6.1 एवढा आपल्याला मुंडा ठेवायला लागलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.